श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत वाढू लागली असून प्रभाग क्रमांक 2 चे भाजपचे उमेदवार वांगणे विशाल आदिक व खेतमाळीस चांदणी दिलीप यांनी प्रचारात आघाडी घेत घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधताना प्रभागातील समस्यांची माहिती घेतली। सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत। प्रभागातील अस्वच्छता, घाण आणि कचरा व्यवस्थापनाच्या त्रुटींमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। लोकांनी आम्हाला संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करून स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करू, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली। मी सौ चांदणी खेतमाळीस प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून आहे। तर मी आता बऱ्याच पूर्ण प्रभागामध्ये म्हणजे आमचे 4 राऊंड झालेले आहेत। तर माझ्या प्रभागामध्ये बरेच समस्या नागरिकांच्या मला जाणवल्या आहेत। स्वच्छतेचा प्रश्न, रोडचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, परत खूप ठिकाणी मोठमोठे ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये पण अस्वच्छता, मोठे साप निघतात, खूप मोठे झाडं उगवलेले आहेत आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। ह्या समस्या मला खूप जाणवल्या। दुसरी गोष्ट, खूप मोठे ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये गार्डन नाही आहे, वयस्कर माणसांना बसण्यासाठी बाकडे नाही आहेत, लहान मुलांना ग्राउंड नाही आहे खेळण्यासाठी। असे बरेचसे प्रश्न मला म्हणजे अनुभवले। आम्हाला जर नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला संधी दिली तर आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू। दुसरी अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी खूप सुविधा राबवल्या आहेत। जनधन योजना, परत लाडकी बहीण योजना, एस टी महामंडळामध्ये हाफ तिकीट, हे खूप म्हणजे महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि ज्यावेळेस मी महिला म्हणून मतदारांच्या पुढे जाते ना, तर त्यावेळेस खूप माझं छान प्रकारे स्वागत केलं जातं महिलांकडून की खूप म्हणजे आम्हाला अशा तुमच्यासारख्याच तडफदार महिला पाहिजे होत्या, आमचं ऐकणाऱ्या, आमच्या हक्काच्या। आणि त्यांनी जर संधी दिली ना, नक्कीच आम्ही त्यांना न्याय देऊ आणि सुरुवातीच्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत काम करण्याची आम्हाला संधी मिळेल। आणि जो पाचपुते घराण्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा माझ्या सोबतीला विशाल आदिक वांगणे हा मुलगा आहे। आम्हाला जर संधी मिळाली ना, तर नक्कीच आम्ही या संधीचं सोनं करू। जनतेने फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि एक वेळेस आम्हाला संधी द्यावा, एवढंच मी बोलते। दुसरी अशी गोष्ट आहे की माझ्या प्रभागामधून अध्यक्षपदासाठी स्वर्गीय संतोष भाऊ यांची पत्नी सौ सुनीता संतोष खेतमाळीस यांनाही अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे। आणि पाचपुते घराण्यांनी पहिल्याच वेळी असं केलेलं आहे की 14 महिला उमेदवार दिलेले आहे। भारतीय जनता पार्टीने 14 महिला उमेदवारांना उमेदवारी दिलेली। महिलांवर जो विश्वास ठेवलेला आहे, तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या जेवढ्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, एवढं मी जनतेला आव्हान करते। आणि आम्ही कायम नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही उपस्थित राहू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। तर सर्वांनी मिळून एकमताने आम्हाला विजयी करावे, एवढंच मी जनतेला आव्हान करते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वांगणे विशाल आदिक। मी प्रभाग क्रमांक 2 मधून भाजप या पक्षाची उमेदवारी करत आहे। तर प्रभागामध्ये मी भरपूर अशा समस्या जाणून घेतल्या। आमचा प्रभाग असा आहे, 2 भागात समावेश आहे त्याचा, काही ग्रामीण भाग व काही शहरी भाग। शहर भागात तसे उन्हाळ्यामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, रोड असेल, या भागांचा भरपूर प्रमाणात अडचणी आहेत। या विक्रेत्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मार्गी लावण्याचा पूर्ण असा प्रयत्न करू। तसेच ग्रामीण भाग आहे आपले, थोडक्यात वाड्या वस्त्या, यावरती विक्रेत्यांच्या मार्गदर्शनातून सौरदिवे आहेत, लाईटी आहेत। याचे काम 90% 80% झालेले तर आहेच, पण त्याचबरोबर पाण्याचे प्रश्न असतील, जसे की नळ कनेक्शन असेल, आपले रस्त्याची सुविधा असतील, शेतकरी प्रवर्गासाठी भरपूर अशा काही गोष्टी आहेत, त्या आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आणि तसेच आपल्या प्रभागातून श्री स्वर्गवासी संतोषजी खेतमाळीस यांच्या पत्नी सुनीता संतोष खेतमाळीस यांना भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। प्रभागात आपल्या तसेच चांदणीताईंना महिला वर्गातून माझ्या सोबती उमेदवारी दिलेली आहे। तरी सुनीताताई, चांदणीताई व मला
व तसेच 11 प्रभागातील 22 नगरसेवक व 1 अध्यक्षांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा.